टाटा IPL 2014 चे सामने दिवसेंदिवस रंगतदार होत आहेत। IPL 2024च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स KKR आणि दिल्ली कॅपिटल्स DC यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या 16व्या सामन्यात KKR संघाने ऐतिहासिक कामगिरी करत दिल्लीचा दारुण पराभव केला। या विजयामुळे गुणतालिकेत KKRने अव्वल स्थान पटकावलं आहे। हे सगळं कसं घडलं ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा। व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद। सुनील नारायणची वादळी खेळी, 39 चेंडू ठोकल्या 85 धावा। या सामन्यात कोलकाताचा स्टार अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तुफान फलंदाजी केली। या सामन्यात त्याने 39 चेंडूत 85 धावा काढल्या। सुनील नारायणने आपल्या डावात 7 षटकार तसेच 7 चौकार ठोकले। सुनील नारायणच्या या स्फोटक खेळीमुळेच कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर जाऊन बसलाय। याविषयी आपल्याला काय वाटतं ते कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून कळवा। मित्रांनो, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सनं KKR इंडियन प्रीमियर लीग IPL 2024च्या हंगामात तिसरा विजय मिळवलाय। विशाखापट्टणम येथील राजेश्वर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात KKRनं दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी दारुण पराभव केला। या सामन्यात KKR संघानं प्रथम फलंदाजी करताना ऐतिहासिक धावसंख्या उभारली। यानंतर दिल्लीचा पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली। अशा प्रकारे KKR गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचलाय, तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा 4 सामन्यातील हा तिसरा पराभव आहे। डोंगरा एवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची अक्षरशः दानादान झाली। या सामन्यात कोलकात्यानं दिल्लीला IPLच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक 272 धावांचं लक्ष दिलं होतं। प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 17.2 षटकात 166 धावाच करू शकला। दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं संघासाठी 25 चेंडूत 55 धावांची तुफानी खेळी केली। पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात 5व्या विकेटसाठी 47 चेंडूत 93 धावांची भागीदारी झाली, पण दोघांनाही संघाला विजयापर्यंत नेता आलं नाही। या डावात स्टब्सनं 28 चेंडूत अर्धशतक केलं। या सामन्यात त्याने 32 चेंडूत 54 धावा केल्या। दुसरीकडे कोलकाता संघाकडून स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज वैभव अरोरा यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 2 बळी घेतले। सुनील नरेन आणि आंद्रे रसल यांना 1-1 बळी मिळाला। IPLच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या। कोलकाता संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून 272 धावांचा डोंगर उभारला। IPLच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे। या यादीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे। त्यांनी याच हंगामात 27 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध 3 गडी गमावून 277 धावा केल्या होत्या। नरेनचं वादळ। या सामन्यात सुनील नरेन, काही लोक त्याला सुनील नारायण देखील म्हणतात, त्याने कोलकात्याकडून 39 चेंडूत 85 धावांची सर्वोच्च खेळी खेळली। यानंतर रघुवंशीनं 27 चेंडूत 54 धावा करून आपली निवड सार्थ ठरवली। त्याचं हे IPL मधील पहिलंच अर्धशतक होतं। शेवटी आंद्रे रसेलने 19 चेंडूत 41 धावांची, तर रिंकू सिंगनं अवघ्या 8 चेंडूत 26 धावांची तुफानी खेळी केली।
कोलकात्याची विजयी हॅट्रिक. कोलकाता संघानं हा सामना जिंकून विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यांनी आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि त्यातील सर्वच्या सर्व जिंकले आहेत. KKRनं सर्वप्रथम सनरायझर्स हैदराबादचा SRH 4 धावांनी पराभव केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा RCB 7 गडी राखून पराभव केला आणि आता यानंतर दिल्लीला 106 धावांनी हरवलंय. दुसरीकडे या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचा हा 4था सामना होता. आतापर्यंत त्यांनी 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे, ज्यात चेन्नई सुपर किंग्सचा CSK पराभव झालाय. तर राजस्थान रॉयल्स RR, पंजाब किंग्स PBKS आणि आता कोलकाता विरुद्ध KKR पराभव पत्करावा लागलाय. सुनील नारायणची वादळी खेळी. सुनील नारायणच्या या स्फोटक खेळीमुळेच कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर जाऊन बसलाय. याविषयी आपल्याला काय वाटतं ते कृपया कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो लिहून कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार.